वेलकम फ्रेंड्स. आजचा व्हिडिओ हा अभ्यासाचा व्हिडिओ नसून आज आपण राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंती विशेष आज आपण हा व्हिडिओ पाहणार आहोत. मित्रांनो, सुमारे 450 वर्षापूर्वीचा तो काळ, ज्या काळामध्ये महाराष्ट्रच नाही तर अखंड हिंदुस्थान अज्ञान, अंधकार, अन्याय याच्या गर्तेमध्ये जणू काही पिचत पडलेला. ना कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा, दीनदुबळ्यांचा आणि रयतेचा कोणीही वाली दिसत नव्हता. ना कोणी कोणाचा वाली, ना कोणी कोणाचा कैवारी. अशा या सर्व जनतेला जणू काही कष्टमय वेदना, या वेदनेतून अध्यात्म तर जणू काही महाराष्ट्रात फक्त नावालाच उरलेलं. कारण कुठलाही धार्मिक विधी करण्याचं धाडस सामान्य जनतेमध्ये नव्हतं. कारण बहुसंख्य जी प्रजा होती ही प्रजा हिंदू होती आणि या महाराष्ट्रातील, या हिंदुस्थानातील राज्यकर्ते जे होते ते अल्पसंख्याक असलेले मुस्लिम होते. थोडक्यात अतिशय विदारक असं चित्र. मात्र कुठेतरी संतांच्या शिकवणुकीतून, संतांच्या चळवळीतून आशेचा एक किरण अजूनही जिवंत होता आणि आशेच्या या किरणाला फुलवण्यासाठी, पेटवण्यासाठी किंवा त्याचं अग्नीच्या ज्वाल्यात रूपांतर करण्यासाठी जणू काही या महाराष्ट्रात बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेड राजा येथील राजे लखोजी जाधव आणि त्यांच्या पत्नी म्हाळसादेवी यांच्या या दाम्पत्याच्या पोटी जणू काही या महाराष्ट्रात एक कन्यारत्न जन्माला आलं. हे जे कन्यारत्न जन्माला आलं यांचं नाव जिजाबाई असं ठेवण्यात आलं. या आता एका निजामशहाच्या दरबारातील सुप्रसिद्ध सरदार म्हटल्यानंतर राजे लखोजी जाधव यांच्या घरी जिजाबाईंचं बालपण अतिशय सुखामध्ये गेलं. बालपणात आपल्या भावंडासोबत त्यांनी घोड्यावर स्वार होणे, तलवार चालवणे, तसंच पट्टा चालवणे यासारखे युद्धातील जे गुण आहेत ते त्यांनी प्राप्त करून घेतले. यातूनच त्यांनी आपल्या बालपणातच एक चुणूक दाखवून दिली की एक स्त्री स्वरक्षणासाठी, या समाजाच्या रक्षणासाठी आणि आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी निर्भीड बनू शकते. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ही म्हण त्यांना उक्त लागू होते. प्रचलित पद्धतीनुसार अगदी लहान वयातच जिजाऊंचा विवाह 1605 साली वेरूळचे राजे मालोजीराजे भोसले यांचे पुत्र शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला आणि वर्षामागून वर्ष जात होते. वेरूळचे भोसले घराणे आणि शिंदखेडचे जाधव घराणे ही दोन्ही घराणे अहमदनगरच्या निजामशहाच्या दरबारात सरदारकी पार पाडत असत. आता काळ असा होता की हे जे मराठी सरदार होते ही निजामशहाच्या दरबारामध्ये आपली कर्तबगारी सिद्ध करण्यातच मग्न होती. मात्र हे स्वतःचं अस्तित्व हरवलेली माणसं दुसऱ्याच्या जहागीरदारी किंवा दुसऱ्याची सरदारकी सांभाळण्यात व्यस्त असताना स्वतःचं अस्तित्व यांना काहीही शिल्लक नव्हतं. म्हणजे स्वतः काहीतरी या प्रजेसाठी, या जनतेसाठी करावं अशी अपेक्षा ते मनात बाळगून नव्हते. मात्र याच दरम्यानच्या कालावधीमध्ये निजामशहाच्या दरबारामध्ये एक हत्तीचं प्रकरण घडलं. या प्रकरणातून जाधव घराणे आणि भोसले घराणे यांच्यामध्ये वैर निर्माण झालं. किस्सा असा होता मित्रांनो की या हत्तीच्या प्रकरणामध्ये आपला सक्का भाऊ, जिजाऊंचा सक्का भाऊ राजे दत्ताजी जाधव आणि वेरूळचे घराण्यातील, भोसले घराण्यातील शहाजी राजांचे चुलत भाऊ संभाजी या दोघांचीही एकमेकांकडून हत्या करण्यात आली. अर्थात ही दोन्ही घराणे एकमेकांची कट्टर वैमनस्य किंवा दुश्मन बनली. या संपूर्ण प्रकरणामध्ये मात्र जिजाऊंची फारच गोची झालेली आपल्याला पाहायला मिळेल. कारण मागे आड पुढे विहीर अशी परिस्थिती जिजाऊंवर ओढवली. सासर तोडावं की माहेर जोडावं, माहेर तोडावं की सासर जोडावं अशा परिस्थितीतून, विघ्नजन्य परिस्थितीतून जिजाऊ जात होत्या. तरीही नेमकं याच कालावधीमध्ये जिजाऊ
गर्भवती असल्याने त्यांना आपलं सासर तोडता आलं नाही आणि मग त्यांनी अतिशय खंबीरपणे आपल्या पतीची साथ देत आपलं माहेरचे काही संबंध काही दिवसांसाठी तोडले. मात्र या घटनेचा जिजाऊंच्या मनावर अतिशय खोलवर असा परिणाम झाला की हे मराठे सरदार एकमेकातच भांडतायत आणि खरे अन्यायी अत्याचारी जुलमी राजवट जी मुस्लिमांची आहे त्यांच्या विरुद्ध कोणीही लढायला तयार होत नाही. त्यांची जुलमी राजवट उलथून टाकायला एवढे शूरवीर मराठे सरदार का धजावत नसावेत असा प्रश्न त्यांच्या मनात यायचा. आणि अगदी त्या घटनेने जिजाऊंनी एक निश्चय केला की मी या महाराष्ट्रात यानंतर असं कधीही घडून देणार नाही की मराठे सरदार आपापसात लढले आणि त्याचा फायदा मुस्लिम राज्यकर्त्यांना झाला. जणू काही जिजाऊंची ही हाक ईश्वराने ऐकली आणि त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांना एक तेजस्वी पुत्र 19 फेब्रुवारी 1630 साली पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर असताना एका पुत्राने त्यांच्या पोटी जन्म घेतला. ते तेजस्वी पुत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. लहानपणापासून बाल शिवाजीला जिजाऊंनी महाभारत रामायण यातील शूरवीरांच्या म्हणजे रामाच्या, कृष्णाच्या, अर्जुनाच्या, भीमाच्या पराक्रमाच्या कथा ऐकवल्या, जेणेकरून बाल शिवाजीच्या मनावर शूरवीरांच्या किंवा शौर्याच्या धाडसाच्या कथा किंवा धाडसाचे संस्कार निर्माण झाले. आपलं हिंदवी स्वराज्य स्वतःचं दुसऱ्यांची गुलामी पत्करण्यापेक्षा स्वतःचं हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावं ही जिजाऊंची इच्छा आणि ही इच्छा त्यांना आपल्या पुत्राकडून प्राप्त करून घ्यायची होती. असं शिक्षण बाल शिवाजीला जिजाऊंनी दिलं. त्यांनी बाल शिवाजीला एवढंच नाही तर राजकारणाचे धडे, कूटनीती काय असते, गनिमी कावा काय असतो आणि राज्यनीती काय असते, एवढंच काय मुत्सद्देगिरी काय असते, आलेल्या संकटांना धैर्याने सामोरं कसं जायचं, या सर्व गोष्टींचे धडे जिजाऊंनी बालपणापासून शिवाजीला दिले. निजामशहाच्या दरबारात एक सुप्रसिद्ध सरदार म्हणून वावरत असताना राजे शहाजीराजांना नेहमी दौऱ्यावर लढाईला जावं लागायचं. म्हणून त्यांना निजामशहाकडून मिळालेली पुणे, सुपे, चाकण, इंदापूर ही जी जहागिरी होती, या प्रदेशाची जहागिरी त्यांनी आपल्या पत्नीच्या खांद्यावर सोपवून ते दौऱ्यासाठी निघून गेले. मात्र हे होत असताना त्यांनी काही निवडक माणसं, काही विश्वासू माणसं आपल्या पत्नीच्या मदतीसाठी ठेवून गेले. यांच्या मदतीनंच जिजाऊंनी संपूर्ण आपल्या जहागिरीचं निरीक्षण किंवा जहागिरीमध्ये फेऱ्या मारून सर्वत्र निरीक्षण केलं असता त्यांच्या लक्षात आलं की दीनदुबळे कष्टकरी शेतकरी यांच्यामध्ये जगताना काहीच चैतन्य दिसत नाही. अशा परिस्थितीत त्यांनी आपल्या जहागिरीमधील जेवढी पडीत जमीन आहे ती पडीत जमीन सर्वप्रथम नांगरून घेतली. एक असाही किस्सा आहे की त्यांनी आपल्या जहागिरीमध्ये काही जमीन सोन्याचा नांगर बनवून एक प्रतिकात्मक काही जमीन त्यांनी सोन्याच्या नांगराने नांगरून घेतली. यातून त्यांना हे सिद्ध करायचं होतं, सामान्यांना आलेली जी मरगळ होती जगण्यामध्ये, ती मरगळ झिडकारून त्यांनी या महाराष्ट्रामध्ये काहीतरी नवीन चैतन्य घडतंय, या महाराष्ट्रामध्ये काहीतरी नवीन चांगलं होण्याची चाहूल लागावी आणि त्यांचा आत्मसन्मान आत्माभिमान जागा व्हावा याचं ते प्रतीक होतं. जिजाऊंनी सर्व कष्टकऱ्यांना शेतकऱ्यांना जगण्याचं धाडस दिलं आणि स्वतः एक स्त्री राज्यकर्ती प्रमाणे त्यांनी आपलं वर्तन ठेवलं. हे सर्व करत असताना त्यांनी बाल शिवाजीला जे धडे दिले यातूनच प्रेरणा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी 15व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन प्रतिज्ञा केली आणि आपल्या आईचं स्वप्न हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचं स्वप्न पूर्ण करण्याकडे वाटचाल सुरू केली. एवढंच नाही तर जिजाऊंनी बाल शिवाजीला किंवा आपल्या पुत्राला कूटनीती, धाडस, मुत्सद्देगिरी हे तर गुण शिकवलेच. यातूनच या गुणांमुळेच आपल्याला माहिती आहे जेव्हा शहाजीराजांची आदिलशहाच्या दरबारामध्ये कैद झाली तेव्हा त्या कैदेतून सुटका करून कशी घ्यायची, प्रतापगडावर आलेलं अफजल खानाचं संकट, पन्हाळगडाचा पडलेला वेढा, स्वतः त्या वेड्यातून बाहेर पडणं, आग्र्याच्या कैदेतून सुटका यासारख्या प्रसंगातून शिवाजी महाराजांनी अतिशय धाडसानं धैर्यानं तोंड देऊन आपल्या स्वराज्यावर आलेलं इव्हन आपल्या स्वतःवर आलेलं संकटाला धैर्यानं सामोरं गेले आणि त्यातून मार्ग काढला.
हे सर्व घडण्यामध्ये माझ्या जिजाऊंचा अतिशय सिंहाचा वाटा होता. बघा, एका सामान्य जागीरदाराच्या पुत्रापासून ते असामान्य अशा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती पदापर्यंत आपल्या पुत्राला नेण्यामध्ये या माझ्या जिजाऊंचा म्हणजेच राष्ट्रमाता जिजाऊंचा फार सिंहाचा वाटा होता असं म्हणावं लागेल. त्यांनी जिजाबाईंच्या विशेष बोलायचं म्हटलं तर त्यांच्या अंगी सद्गुण, शौर्य, धाडस, दूरदृष्टी, राजकारणाभिमुख दृष्टी, तसंच यासोबतच संयम, या सर्व गोष्टी त्यांनी अतिशय चोखपणे सांभाळल्या. हे सर्व गुण त्यांच्यामध्ये अतोनात भरलेले जे आपल्याला शिवाजी महाराजांमध्ये सुद्धा उतरलेले दिसतात. आग्र्याच्या कैदेत असताना माग पुत्र विरहात खचून न जाता त्यांनी अतिशय धैर्याने आपल्या स्वराज्याचा कारभार चालवला. यातून त्यांचं धैर्य दिसून येतं. मित्रांनो, आपल्या कुठल्याही मोठ्या प्रसंगात शिवाजी महाराजांना साथ देणारी एक गुरु, एक राजमाता, राष्ट्रमाता म्हणून खरोखरच जिजाऊंचा उल्लेख इतिहास कधीही विसरणार नाही. या महाराष्ट्रालाच नाही तर या अखंड हिंदुस्थानाला एक वेगळी कलाटणी देणारा पुत्र त्यांनी या समाजाला दिला. काळ पुढे सरकत होता. शिवाजी महाराजांचे पराक्रमाच्या मागे पराक्रम सुरू होते आणि यातूनच सरते शेवटी एक रयतेचं राज्य उभं राहिलं, हिंदवी स्वराज्य उभं राहिलं आणि त्या हिंदवी स्वराज्याला एक राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. राज्याभिषेकानंतर काही महिन्यातच माझ्या जिजाऊंचं 17 जून 1674 रोजी रायगडाच्या पायथ्याशी असलेलं पाचाड हे गाव इथं राजमाता जिजाऊंचं निधन झालं. मित्रांनो, अशा या महान व्यक्तिमत्वाला राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊंना मानाचा मुजरा. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास शेअर नक्की करा. थँक्स.